पीडित कुटुंबाला 1 कोटी रुपये मदत मिळालीच पाहिजे. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. राजगुरुनगर खेड येथील सीआयडी चौकशी झालीच पाहिजे. चौकशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी महाराष्ट्रामधील महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबला पाहिजे. अरे फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. मी विनोद चव्हाण. 25 डिसेंबर राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे ह्या ठिकाणी गोसावी समाजाच्या एक 8 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलीवर एका 54 वर्षीय प्रांतीयांनी त्या मुलींवर गुंगीचं औषध पाजून अक्षरशः बलात्कार करून त्या मुलींना मारलं. त्याच्या निषेधार्थ समस्त गोसावी समाजाच्या वतीने आपण संभाजीनगर इथे आज रस्ता रोको आंदोलन करतोय. त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जे आरोपी आहे त्या आरोपीला 1 महिन्याच्या आत फाशी व्हावी आणि हे जे प्रकरण आहे हे जलद गती न्यायालयामध्ये चालून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून सरकारी वकील शासनाने नियुक्त करावा आणि त्या आरोपीला फाशी द्यावी यासाठी आपण हा रस्ता रोको आंदोलन करतोय. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये आम्हाला संशय आहे की या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी काही संशयित वस्तू अशा आढळल्या. त्या संशयित वस्तूंची चौकशी व्हावी, या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी यासाठी आमच्या समाजाच्या वतीने आम्ही आज रस्ता रोको करतोय. दुसरं असं की आमच्या समाजाला, आमचा गरीब समाज येतो, आदिवासी बहुल समाज येतो, आमच्या समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण मिळावं या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज रस्ता रोको आंदोलन करतोय. आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला शासनाला ही चेतावणी द्यायची आहे की आपण जर त्या पीडित कुटुंबाला 1 महिन्याच्या आत न्याय नाही दिला त्याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन होईल व आम्ही पूर्ण महाराष्ट्र हे बंद पाडू. या माध्यमातून हे आंदोलन आता असंच चालू राहील. कलेक्टर ऑफिसचे प्रतिनिधी, काही एसपी ऑफिसचे प्रतिनिधी यांनी आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे, पण आमची याच्या माध्यमातून परत मागणी आहे की 1 महिन्याच्या आतच त्याला शिक्षा व्हावी. हे प्रकरण फार लांबू नये, जलद गती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालावं अशी आमच्या समाजाची आणि भटक्या विमुक्तांची मागणी आहे. तुम्हाला त्यांच्याकडून काही लेखी स्वरूपात आश्वासन हवं असं काही मागणी का? आम्हाला त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात आश्वासन हवंय, पण तिथं आता जे मराठा समन्वयक आहे नरेंद्र पाटील यांनी देखील आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्यांनी आमचं निवेदन स्वीकारून माननीय मुख्यमंत्र्यांशी ती बोलणार आहेत आणि आता काही वेळेतच या मतदारसंघाचे आमदार हे देखील आमच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. जर इथून पुढे नाही झालं तुम्ही काय करणार? इथून पुढे झालं नाही तर आम्ही राजगुरुनगर जिथं ही घटना घडली त्या घटनेच्या ठिकाणाहून मुंबई इथपर्यंत आमचा अख्खा समाज घेऊन आम्ही 1 कोटी समाज बांधव भटके विमुक्त घेऊन मुंबई ठिकाणी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. राजगुरू खेड्यामध्ये जे काही हक्कात धरलेलं आहे त्या 2 मुलीवर जे काही अत्याचार करून त्यांना मारण्यात आला आहे या विषयावर मी एवढंच बोलते. त्या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आमच्या मुलींच्या सुरक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या आरोप्यांना फाशी दिलीच पाहिजे. माझं नाव सपना बाळासाहेब साळुंखे. इकडे बघून कॅमेऱ्याकडे बघायचं. खेड तालुक्यात खेड गावात झालेलं आहे. त्या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे. त्यांच्यामुळे आम्ही जगणं सोडून द्यावं का? आम्हालाही शिकण्याचा अधिकार आहे. त्या सगळ्यामुळे आम्ही आमचं जगणं सोडू शकत नाही. त्यांना फाशी झालीच पाहिजे ही आमची विनंती आहे. 1 महिन्यात त्यांना फाशी द्यायलाच हवी हीच आमची विनंती. गृहमंत्र्याला काय सांगणार बघा? माझे नाव प्रियंका भास्कर साळुंखे आहे. आम्हाला पण शाळेत जायचं आहे. आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे. त्यांना आरोपींना त्यांना फाशी मिळालीच पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. समाज आहे, आमच्या समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्यावर जे अत्याचार झालेला आहे तो गृहमंत्रीकडे गेलाच पाहिजे सर. त्याच्या कानावर आवाज पोचला पाहिजे. जर त्यांनी तुमची दखल घेतली नाही तर तुम्ही मुंबईला जाणार का? हा जाणार सर, आम्ही मुंबईला. आमची दखल नाही घेतली आम्ही मुंबईला जाणार.
मोर्चा काढणार. आणि बरेच आमचे लोक आहे ना भंगार वेचतात, काड्या गवऱ्या लाकडे हे ऐकतात आमचे लोक. चाऱ्याला जात्या बाया आमच्या, तिच्यावर अत्याचार नाही झाला पाहिजे. आम्ही गरीब लोकांना काय केलं पाहिजे? आमचा समाज गरीबाच्या जाणूबुजून तर आमच्या कोणी कानावर घेत नाही. आमच्या सरकारनं न्याय दिला पाहिजे गरीब लोकांचं. त्याला फाशी झालीच पाहिजे सर. मुख्यमंत्र्यांना कानावर द्यायला पाहिजे.